नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं, मोठं आणि मोलाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु त्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक ट्विट करून माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 29 मार्च 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही हप्ता आहे, 6वा हप्ता आहे, तर हा क्रेडिट व्हायला सुरुवात केली जाणार आहे. म्हणजे आजपासून ह्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. मित्रांनो, राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे. आता हे कसं, तर यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं होतं की पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता वितरित करण्यात आलेला होता, याच्यामध्ये जवळजवळ 92,80,000च्या आसपास लाभार्थी या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले होते. आणि याच्या व्यतिरिक्त 65,000 शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट करून 93.26 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण केलं जाणार होतं. आणि याच्यासाठी 2169 कोटी रुपयाच्या निधीचं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये याप्रमाणे वितरित करण्यासाठी आज 29 मार्च 2025 पासून सुरुवात केली गेलेली. याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अशी प्रेस नोट काढली गेलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून ती ट्विट सुद्धा करण्यात आलेली आहे. ट्विटरच्या माध्यमातून याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्या अंतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकरी बांधवांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यातून थेट जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनपूर्वक आभार असे व्यक्त करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी ही प्रेस नोट वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत 30 किंवा 31 तारखेला हप्ता वितरित या ठिकाणी केला जाईल अशा प्रकारचं आपण शक्यता वर्तवली होती. अशा प्रकारचं आपण अपडेट सुद्धा घेतलेलं होतं आणि त्या अगोदरच जे काही आहे तर 29 तारखेपासून या हप्त्याचं वितरणाला शासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. त्याला विविध कारण आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं आणि मोलाचं कारण सुद्धा असू शकतं की आता जर आपण बघितलं तर 30 तारखेला गुढीपाडवा येतो आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती हा जर निधी ही जी काही रक्कम आहे ही शेतकरी बांधवांना मिळाली तर याचा फायदा गोडाधोडासाठी या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे एक चांगला मेसेज किंवा चांगल्या कामासाठी हा निधी या ठिकाणी वापरला जाऊ शकतो शेतकऱ्यांच्या माध्यमातून. तर एक सण चांगला साजरा केला जाईल अशा पद्धतीनं एक हेतू ठेवून शासनाच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. हा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महत्त्वाच्या अशा सणांच्या पार्श्वभूमीवरती ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आज सुरुवात केली गेलेली. तर मित्रांनो, नमो शेतकरीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. हा निधी तुम्हाला मिळाला का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर नसेल मिळाला तर 31 तारखेपर्यंत जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यावरती हा निधी येऊन जाणार आहे. कोणतीही प्रक्रिया म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडेफार ग्लिचेस असतात, ते क्लिअर होईपर्यंत आपल्याला हा निधी या ठिकाणी येऊन जाणार आहे. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.